आज दादांचा फोटो सुद्धा, त्यांना सुद्धा आपल्याला फुलं वाहायला लागलं, हे दुःख जे आहे हे एवढं लवकर यायला नको होतं. फार मोठं कर्तृत्व जे आहे दादांच्या हातून घडत होतं, इतिहास घडत होता, पण तो अचानक थांबला. असं कधी होत नाही, पण ते झालं. दादांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्या कामाची कल्पना आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, घसा बसेपर्यंत, मग घशावर औषधं घ्या, मग ते वाफ घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या, एवढं सगळं होईपर्यंत मातीत थोडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणारा, कार्यकर्त्यांशी संपर्क साधणारा. आणि अजित दादा एकच वादा हा एक उत्स्फूर्त जो आहे जयघोष जनतेमध्ये निर्माण करणारा हा आमचा दादा आज आमच्यात नाही. तुमची आमची फार मोठी जबाबदारी या निमित्तानं आपल्या खांद्यावर पडलेली आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी हा केवळ वर्धापन दिनाचा नाही, तर एक वैचारिक प्रवासाचा, संघर्षाचा, समर्पणाचा आणि जनसेवेच्या अखंड व्रताचा स्मरण दिन. मी आताच प्रफुल्लभाईंना सांगितलं की छान आहे, पण पहिल्यांदा संकल्प आला पाहिजे, मग संघर्ष करायला पाहिजे आणि मग समर्पण करायला पाहिजे. संकल्प करण्यासाठी आज आपण येतो आलेलो. हा संकल्प तुम्हाला आम्हाला करावा लागेल. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी समर्पण, सर्वार्थाने समर्पण करावं लागेल. जे दादांनी केलं, मित्रांनी अनेकांनी केलं. याच षण्मुखानंद हॉलमध्ये 10 जून याच दिवशी 27 वर्षापूर्वी अशा गाद्या टाकलेल्या होत्या. सगळे बसले होते, समोर सगळे कार्यकर्ते होते, सर्व देशातून लोक आले होते. एस काँग्रेसचं जे आहे हे समर्पण जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालं, चरखा मिळाला वगैरे वगैरे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ते सहज झालं नाही. खरं म्हणजे मी हा इतिहास का सांगतो, ज्यांना इतिहास माहिती आहे तेच भविष्य घडवू शकतात, हे अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सांगितलं. पहिल्यांदा पण इतिहास तर माहिती पाहिजे की काय काय झालं. आपण छत्रपतींचा इतिहास सांगत असतो, संभाजी राजांचा इतिहास सांगत असतो, आपण अहिल्याबाई होळकरांचा, यशवंतराव होळकर, फुले शाहू आंबेडकरांचा, साठेंचा का सांगतो हा इतिहास, की त्यांनी हे केलं, काय संघर्ष झाला, कसा झाला, हे तुमच्या आमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या ठसलं पाहिजे. मनापासून एक मनातून ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ते सगळं झालं. खरं म्हणजे पवार साहेबांना काँग्रेसनं बाहेर काढलं, त्यांच्याबरोबर संगमा आणि ते तारिक अनवर वगैरे वगैरे, हे जे काय आहे सहज मिटवता आलं असतं, पण नाही, त्यावेळेला त्यांना काढण्यात आलं. आणि मी त्यावेळेला विरोधी पक्ष नेता होतो आपल्या विधान परिषदेत. आणि काय करायचं ठरलं, त्यांना काढलं. मला आठवतं की ते मुंबईत यायच्या अगोदर शिवाजीराव नलावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक जाहीर सभा एका कुठल्या तरी चव्हाण सेंटरमध्ये, मला वाटतं, मी सुद्धा बाहेरगावी होतो, ताबडतोब आलो आणि हिंदुस्थानातच होतो. सुरुवात झाली, काय करायचं, नाव काय ठेवायचं. हा A10 मला काल बरं वाटलं, कारण त्या A10च्याच परिसरामध्ये काल झेंडावंदन करण्याचा सुद्धा प्रसंग आमच्यावर आला आणि मला ते सगळं आठवलं. A10 म्हणजे आपलं जे ऑफिस आहे ना आता, त्याच्या बाजूचा एक छोटा बंगला, जो विरोधी पक्ष नेता म्हणून मला मिळाला होता, तिथंच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. इतिहास त्याच बंगल्यात घडला. रात्रंदिवस 1000 लोकांच्या ॲफिडेविट पाहिजे होते, ताबडतोब
त्यांचं मतदान केंद्र कुठलं आहे, त्यांचा नंबर काय आहे, ते कुठल्या पक्षाचं आहे, त्याचा राजीनामा दिला की नाही, त्याचं ॲफिडेव्हिट आणि आमच्या पक्षाशी येण्याची त्यांची निष्ठा या संदर्भ सगळे जे कागदपत्र 1000. आता असं आहे की मी सांगितलं की आपण म्हणून आपल्या पोरांचं काय माझगावच्याच लोकांनी, समीर, पंकज या सगळ्या लोकांनी जे आहे हे धनुष्यबाण उचललं. माझगावातून आणि आजूबाजूतून हे 1000 ॲफिडेव्हिट तयार करण्यात आले. झेंडा कुठला पाहिजे त्या बेडरूममध्ये ह्याच लोकांनी तयार केला. त्याच्यानंतर घड्याळ निशाणे आम्ही हे घड्याळ पाठवलं. अगोदर पाठवलं होतं, तो चरखा इथे आम्हाला देण्यात आला होता. त्यावेळेला सुद्धा 10 जूनला हे अधिवेशन इथं सकाळचं झालं. सुभाष बाबूंच्या बरोबरीनं सगळे राष्ट्रीय नेत्यांचे मोठमोठे जे आहेत पोस्टर होते आणि इथे भाषणं झाले आणि स्थापना झाली. पण त्याच्या अगोदर ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या आपण केल्या. घड्याळ ते काय म्हणतात, ते चरखा जो आहे फ्रीज केला गेला आणि मग घड्याळ दिलं, हे असं घड्याळ. आणि त्या घड्याळामध्ये त्यांनी सांगितलं नाही हे जनता पार्टीसारखं दिसतं, काय अर्थ नाही. त्याच घड्याळाला नंतर 2 टोकं लावली आणि तिथे आजचं हे घड्याळ निर्माण झालं. खूप हे झालं. आणि एका दिवशी मला आठवतं 19 मे 99ला मी असाच त्या बंगल्यात होतो आणि धावत 5-7 लोक आले. शिवाजीराव नलावडे, त्या आपल्या अलकाताई पेंटर, मला वाटतं त्यांचं नाव अल्पनाताई पेंटर, सुनीताताई शिंदे, त्या दीपिका म्हणजे काय त्या गुजराती भगिनी होत्या, सगळ्या रक्तबंबाळ. अरे काय झालं तुम्हाला, कुठे गेला होता तुम्ही, ऍक्सिडेंट झाला का, काय झालं. पण ते आणि त्यांचे लोक पवार साहेबांचा पुतळा काँग्रेसवाले जाळत होते, त्या ठिकाणी ते गेले. तो पुतळा हिसकून घेतला, जाळू दिला नाही आणि त्याबद्दल त्यांना जो मार खाण्यात आला आणि रक्त सांडण्यात आलं हे आज सुद्धा मला आठवतं. हे आमचे आमदार खोडके ह्या सगळ्या गोष्टीला जे आहे साक्षी आहेत. मला एवढंच सांगायचं, सफर मुश्किल था मगर हौसलों ने साथ निभाया, हर तूफान में लड़कर हमने कारवां बनाया. ये विरासत यूं ही नहीं मिलती साथियों, ये विरासत यूं ही नहीं मिलती साथियों. कई लोगों ने अपना सब कुछ दाव पर लगाया. असे अनेक काही लोकांची नावं मी घेतली. पण मुंबईत काय, मुंबईच्या बाहेर काय, असे अनेक आमच्या कार्यकर्त्या भगिनी आणि बांधव 27 वर्ष जे आहेत या पक्षाच्या उन्नतीसाठी लढले. कितीतरी फोन, सगळे फोन ते खोडकेच घ्यायचे. सोनिया गांधींच्या ऑफिसमधून फोन, ते ऑस्कर फर्नांडिस, सुशीला दीक्षित, ते राजेश पायलट, ते आपले कलमाडी, मुकुल वासनिक जीवन, ते आधीच विचार तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला आजच पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो. मी सांगितलं नाही, मी पवार साहेबांबरोबर राहणार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊनच पुढे जाणार. आज काही जोन त्यांना विचारा, तो प्रश्न नाही आहे काय आला आणि काय. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसी को भुलाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. प्रश्न येत नाही, चालायचं. तो त्याचा जो आहे तो आनंद या गोष्टीचा आहे की आपण हा पक्ष वाढवला. ओबीसीना बरोबर घेतलं, दलितांना बरोबर घेतलं, आदिवासींबरोबर, सगळ्यांना, मराठ्यांना, सगळ्यांना बरोबर घेतलं आणि हा पक्ष वाढला. पहिला मेळावा झाला इथे सकाळी आणि संध्याकाळी शिवाजी पार्कला. 4 दिवस हे आपली पोरं जे आहेत आमची
त्या कठड्यावर झोपायचे. मी महापौर होतो म्हणून ओळख होती तिकडे बंगल्यामध्ये, तिथे सकाळचे जायचे. आणि त्यावेळेला लक्षावधी लोकांचा तो मेळावा, तो संकल्प. जागा पुरली नाही, बाहेर रस्त्यावर स्टेशनपर्यंत लोकांची गर्दी. एवढं प्रेम जे आहे या महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्हाला दिलं. अनेक लोक जे आहेत नंतर आले ते आपल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत बसले होते की पवार साहेबांवर जायचं का काँग्रेसमध्ये राहायचं. अनेक जण आले. हा संजय पाटील वगैरे सगळे होते. कितीतरी नावं आहेत ही सगळी, आपली सगळी तुमची, सगळे तुम्ही सगळे लढले त्यासाठी. आता हे सगळं पुढे न्यायचं आहे. पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. मी जिल्हाध्यक्षाची सुद्धा निवड झाली नव्हती. आणि केवळ आता काँग्रेस फुटली म्हणून प्रमोद महाजनांनी सूचना केली की आपण विधानसभा प्रिपोन करूया. 6 महिने अगोदरच निवडणूक झाली. आणि ती जर 6 महिने जर मिळाले असते पूर्णपणे पुढचे, तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री निश्चितपणे बसला असला. अजितदादांनीच सांगितलं इथं की आम्हाला 6 महिने ते पाहिजे होते, पण ते 6 महिने मिळाले नाही. अध्यक्ष माहिती नाही. एक पवार साहेब एका बाजूने, मी एका बाजूने, 2 हेलिकॉप्टर, 10, 15, 16 सभा. आणि तरी सुद्धा आपण आलो, 2-4, 5-7 लोक कमी पडले. मी का सांगतो की ज्या वेळेला आपण म्हणतो आहोत की संघर्ष, समर्पण, संकल्प, तो संकल्प आपण केला पाहिजे, पण त्याचबरोबर संघर्षाला उभं राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळं समर्पण केलं तरच त्या शब्दाला अर्थ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पार्टी नाही आहे, ती एक सामाजिक संस्था सुद्धा आहे. सर्व समाजांना न्याय देणारी, पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणारी, धर्मनिरपेक्षता आणि विकासाच्या मूल्यावर हा पक्ष उभा आहे. वाढला तो पक्ष. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आधी बीज एकले, बीज अंकुरले, अंकुर वाढले, वृक्ष जाहला. आज हा वृक्ष जाहला. पण हा अंकुर वाढवत असताना ज्याने रक्ताचं पाणी करून त्या अंकुराला घातलं आणि वटवृक्ष केला, ते अजित दादा मात्र आज आमच्यात नाही. अनेक लोकांचे कष्ट आहेत, अनेक पिढ्यांचे कष्ट आहेत. दादांचे तर 100% आहेच आहे. अजितदादांनी या पक्षाच्या वाढीसाठी, संघटना मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान शब्दात करणं अशक्य आहे. त्यांचं काम आपल्याला पुढे न्यावं लागेल. संधी सगळ्यांना मिळते. संधीचं सोनं करायचं का माती करायची हे तुम्ही आम्ही ठरवायचं आहे. आज तुम्ही प्रमुख कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये आहात. आपल्याला ह्या अजितदादांच्या आशीर्वादानं एक त्यांचा आशीर्वाद ही आपली एक संधी आहे. आणि म्हणूनच 2-2 वेळा जे दाखवलं गेलं ना, ते BLO आणि BLA, त्याचा विचार करायला पाहिजे. साधी गोष्ट आहे ते. BLO म्हटल्यानंतर गोंधळून जायचं कारण नाही. निवडणुकीला आपण प्रत्येक वेळा उभे राहतो, त्यावेळी एवढे लोक घेऊन जातो, एवढे अर्ज, आणि हे आमचे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, हे भरा. आणि दुसरा मंडळ असतो, हे खोटे आहेत, हे काढा. करतो की नाही? तेच जे आहे सरकारी कर्मचारी इथं करणार प्रत्येक बूथवर. त्यावेळेला आपला प्रत्येक बूथ प्रमुख तिथे हजर असला पाहिजे. कुठली आपली मतं आहे, शेवटी निवडणूक जिंकणं हे तिथे सुरुवात होतं. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते तिथे सुरुवात होतं. आणि म्हणून बूथ प्रमुख असलाच पाहिजे. काय चाललंय, तो BLO काय करतोय त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. आपल्या लोकांचं संरक्षण झालं पाहिजे. खोटं असेल तर बाजूला पडलं पाहिजे. ते एकाचं काम आहे. ते माझं फक्त एकट्याचं नाही, यांचं नाही, यांचं नाही, यांचं नाही, ते तुमच्या तालुक्याच्या पर्यंत, गावापर्यंतच्या लोकांचं काम आहे की हे जे SIRचा कार्यक्रम आपण जो म्हणतो आहोत, मतदानाची छाननी मतदारांची, ती आपल्याला पूर्ण करायची आहे.
एक लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण ज्यांनी महाराष्ट्राचा हा पहिले मुख्यमंत्री, ते म्हणाले होते, राजकारण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, सत्ता हे अंतिम ध्येय नाही. समाजाचं परिवर्तन करायचं आहे, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यासाठी हे राजकारण करायचे आहे, त्यासाठी ही सत्ता पाहिजे. आणि दुसरं त्यांना प्रश्न विचारला, यशवंतराव, हे राज्य मराठीचं होणार का मराठ्यांचं होणार? यशवंतरावनी ताबडतोब उत्तर दिलं, हे राज्य मराठीचं राज्य होणार आहे, मराठीचं राज्य, सर्वसामान्य सगळ्यांचं राज्य हे होणार आहे. जो जो मराठी बोलतो, जो जो ही मायबोली बोलतो, त्या सगळ्यांचंच हे राज्य होणार आहे. आज यशवंतराव चव्हाण हे आपले आयकॉन आहे. आपल्याला हे विसरता कामा नये. लोकांमध्ये जाऊन संघर्ष करायचा, पुनर्बांधणी करायची आहे. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते, हे बुद्धिबळ खेळतो, हा तो काय कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका. आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष आहे. पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या, त्याच निष्ठा आता आम्हाला सुनेत्राताईंच्या चरणी व्हायच्या आहे. सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांनाच आठवणीत ठेवायचं आहे की हे अजितदादा आहे, यांनी असं काम केलं होतं, आपल्याला हे काम करायचं आहे. कुठे संकट निर्माण झाले तर अगोदर पुढे लढण्याची तयारी ठेवा. मी काय बोलू, तो बोलेल, तो बोलेल, नहीं, हम बोलेंगे पहले. मतभेद असू शकतात, मनभेद नाही. आज महायुतीमध्ये आपण काम करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर साठे यांच्या मार्गाने आपण पुढे जातो आहोत. एक दुसरं आणखी लक्षात ठेवा, ही पदं आहेत ना, पदं मग कुठली पण, हे अळवावरचं पाणी असतं, ते कधी निष्ठून जाईल काही सांगता येत नाही. कार्यकर्ता जिवंत असला पाहिजे मनानं. संघर्ष आपला वारसा आहे, समर्पण आपली ओळख झाली पाहिजे. मी अधिक न बोलता एवढंच सांगेन, न मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे, न मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे. कितने भी तूफान आए जिंदगी में, गिरकर भी संभलते रहेंगे. हम राष्ट्रवादी का झंडा लेकर चले थे और आखिरी सांस तक चलते रहेंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. यानंतर मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय